श्री क्षेत्र पैठण केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर ठळक आध्यात्मिक ओळख दर्शवणारं शहर. एकेकाळी 7 वाहनांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पैठण शहराला संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक ओळख मिळाली. या ठिकाणी भरणाऱ्या नाथषष्ठी महोत्सवाला विशेष महत्त्व असून पंढरपूरच्या आषाढी एकादशीनंतर महाराष्ट्रातला हा दुसरा मोठा महोत्सव मानला जातो. या महोत्सवाला केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक आणि दिंड्या दाखल होत असतात. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीला जलसमाधी घेतल्याने तेव्हापासून या तिथीला नाथषष्ठी म्हणून महत्त्व प्राप्त झालं. नाथांच्या हयातीत देखील जनार्दन स्वामींची जन्मतिथी म्हणून षष्टीला नाथ महाराज महत्त्व देत असत. जनार्दन स्वामींची जन्मतिथी, नाथांची जन्मतिथी, नाथांची निर्वाण तिथी, नाथ व जनार्दन स्वामींची भेट आणि नाथांना दत्तात्रेयांनी दिलेले दर्शन हे 5 पंचपर्वण योग या तिथीला घडल्याने षष्टीला मोठं महत्त्व प्राप्त झालं. नाथांच्या निर्वाणानंतर या उत्सवाला नाथषष्ठी म्हणून संबोधलं जाऊ लागलं. वसंत पंचमी पासूनच षष्ठी महोत्सवाला सुरुवात होते. तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर द्वितीयेला नाथवाड्यातील रांजणात नाथवंशजांच्या हस्ते पहिली मानाची घागर टाकली जाते. षष्ठी निमित्त आलेले हरिभक्त परायण वारकरी नाथभक्तांच्या भेटीगाठी तृतीयेला होऊन द्वितीया ते पंचमी पर्यंत नाथचरित्र पारायण चालते. पंचमीला नाथ महाराजांच्या मानलेल्या भगिनी लक्ष्मी आईच्या मंदिरात नैवेद्य दिला जातो. पुढे सायंकाळी नाथवंशज आणि नाथ संस्थांकडून पहिली अक्षता गावातील नाथ मंदिरात देण्यात येते व षष्ठी उत्सवाला येऊन कार्यसिद्धी करण्याचं आमंत्रण देवाला दिलं जाते. रात्री देव अभिषेकासाठी सज्ज झाल्यावर संस्थांचा मानाचा अभिषेक केला जातो. सजावट झाल्यावर भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात येते. षष्ठीच्या दिवशी दुपारी नाथांची दिंडी गावातील नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ मंदिरात येऊन या ठिकाणी वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, महाआरती, पाद्यपूजा होते. दुसऱ्या दिवशी नाथांच्या पादुकांना अभिषेक करून गुरुमंत्राचा कार्यक्रम होतो. तिसऱ्या दिवशी अर्थात कालाष्टमीला सूर्यास्ताच्या वेळी दहीहंडी फोडून अभंगाने कार्यक्रमाची सांगता होते. काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी ललित आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने षष्ठी महोत्सवाची समाप्ती होते. अलीकडील काळामध्ये षष्ठी महोत्सवाने काट टाकली असून भाविकांसाठी आणि दिंड्यांसाठी अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यासाठी संत एकनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष तथा मंत्री संदीपानजी घुमरे साहेब स्वतः लक्ष घालून असतात. त्यांच्या माध्यमातून भाविकांना व दिंड्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची आणि इतर सोयी सुविधांची व्यवस्था उत्तमरित्या केली जाते. पूर्वी ठराविक लोकांमध्ये काला मंदिरामध्ये होत असे. यामुळे बाहेरील प्रचंड समुदाय असलेल्या भाविकांना हा काला बघता येत नव्हता आणि त्याचा आनंदही घेता येत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन मंत्री संदीपानजी घुमरे साहेब यांनी ही परंपरा मोडीत काढत काला बाहेर ठेवण्यास सुरुवात केली आणि काला सर्वांसाठी खुला केला. त्यामुळे काल्याचं कीर्तन आणि काल्याचा कार्यक्रम आता मंदिरासमोर भव्य डोम मध्ये पार पडतो. याचे फलित म्हणून प्रत्येक भाविकाला काला सोहळ्याचा आता आनंद घेता येत आहे. यासाठी स्वयंसेवकांसह पोलीस यंत्रणा देखील कार्यरत असते. केवळ यावरच न थांबता मंत्री संदीपानजी घुमरे साहेबांच्या प्रयत्नातून संत एकनाथ महाराज ट्रस्टने श्री क्षेत्र पंढरपूर येथे 2 एकर जागा खरेदी केली आहे. नाथ महाराजांची पालखी पंढरपुरात गेल्यावर पालखीची आणि वारकऱ्यांचीही सोय व्हावी या उदात्त हेतूने या जागेवर मठाची उभारणी करण्यात येणार आहे. मंत्री घुमरे साहेब यांच्या